एडिशन बघू. आतापर्यंत आपण वेक्टर एडिशन बघितलं. आता ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन काय बघा. एक कुठलंही वेक्टर एडिशन असू द्या, एडिशन हा शब्द आला की काय लक्षात ठेवायचं, क्वांटिटी फिजिक्सची कशी असली पाहिजे, फिजिकल क्वांटिटी कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. फोर्स तर फोर्स, वेलोसिटी तर वेलोसिटी, एक्सेलरेशन तर एक्सेलरेशन. मग इथं सुद्धा तेच आहे. एनी टू वेक्टर्स बट आवर कंडिशन इज सेम फिजिकल क्वांटिटी, that two vectors magnitude and direction, in that way we can arrange any triangle two side of that two vectors. कसं जोडलं बघा, टेल हेड, दुसरं वेक्टरचं टेल पहिल्या वेक्टरच्या हेडला जोडलंय आणि हे ट्रायंगलची दोन बाजू आहेत असं जोडलंय. The third vector is, लक्षात द्या, third vector magnitude and direction of the third side of the triangle, but in that way where the first vector is started, the same third vector is starting point, and end point where the second vector is end, that end point is an end, that third vector. हे पहिले एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे. दोन वेक्टरचं फिजिकल क्वांटिटी सेम पाहिजे. दोन्ही वेक्टरचं काय घेतलं आपण, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन घेतले. ते एका ट्रायंगलच्या दोन बाजू कन्सिडर केल्या. बरं, या दोन बाजू कशा घ्यायच्या, पहिल्या वेक्टरचं हेड दुसऱ्या वेक्टरचं टेलला जोडलं पाहिजे. हेड आणि टेल म्हणजे लक्षात येत आहे, जिकडे बाण आहे ते हेड, जिकडे बाण नाही ते काय झालं, टेल झालं. अशा पद्धतीने ट्रायंगलच्या दोन बाजू घेतल्या आपण. तिसरी जे वेक्टर आहे, तिसरं जे वेक्टर आहे ते अशा पद्धतीने आपण जोडायचे की जिथं पहिले वेक्टर चालू झालं तिथं दुसरं वेक्टर संपलं. अशा पद्धतीने त्याला आपण हेड आणि टेलला जोडायचं. म्हणजे हेडला हेड, टेलला टेल, थर्ड वाला. तर याला अजून एक शब्द आहे, याला म्हणतो रिझल्टंट. शब्द आहे का, याला म्हणतो रिझल्टंट. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रायंगल लॉ. सो दिस इज द सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. काय झालं हे, सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. आपल्याला हाच ट्रायंगल लॉ यूज करायचा आहे आणि कम्युटेटिव्ह लॉ प्रूफ करायचा आहे. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतं, पी बार प्लस क्यू बार इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. म्हणजे काय, कम्युटेटिव्ह लॉचं म्हणणं आहे, जर दोन वेक्टरची आपण ऍडिशन करत असलो तर त्यांची जरी जागा रिप्लेस केली, मी क्यू च्या ठिकाणी पी आणि पी च्या ठिकाणी क्यू जर घेतलं तरी पण त्यांची व्हॅल्यू बदलत नाही असं म्हणणं आहे. त्याला प्रूफ करायचं आहे. कसं प्रूफ करायचं आहे, समजा इथे हा एक पॅरलोग्राम घेतो मी इथं. ओके, हे बघा, नीट लक्ष द्या, कुठं जोडले हे बाण खूप महत्वाचे आहेत आपल्याला. आणि थर्डचं कुठं जोडतोय बघा, हे बघा, समजतंय का बघा. आता हा इकडे बघा, हे कुठं जोडलंय, त्याला मी म्हटलं पी बार. हे एक पॅरलोग्राम आहे. काय म्हणजे समोरची बाजू काय असते, सेम असते. हे क्यू बार, हे क्यू बार. आता ट्रायंगल लॉ काय सांगितलंय बघा, इथे ए बार आहे, इथे बी बार आहे. याच्यानंतर हे जोडले ए बार आणि बी बारचे एडिशन म्हणजेच काय, सी बार आहे, म्हणजे रिझल्टंट वेक्टर आहे. मग इथं तसं करता येईल का बघा, इथून मी इथे लिहितो ओ ए बी सी. ओ ए बी मध्ये ट्रायंगल बघा, ओ ए बी, इथं लिहितो मी पी बार प्लस क्यू बार. ओ सी बी मध्ये क्यू बार प्लस पी बार. म्हणजे मी काय लिहितोय बघा, इन ट्रायंगल, कुठल्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल ओ ए बी. सापडलं का, ओ ए बी काय सांगता येईल, हे जे रिझल्टंट आहे आर बार बरोबर पी बार प्लस क्यू बार, इक्वेशन 1. इन ट्रायंगल ओ सी बी सापडलं का, ओ सी बी काय लिहिता येईल आपल्याला, रिझल्टंट आर बार. कारण हिचं सुरुवात इथं आहे, शेवट इथं झालाय रिझल्टंटचा. म्हणजे काय लिहू मी, क्यू बार प्लस पी बार, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगाल, LHS सेम आहे. LHS काय सेम आहे, तर काय सेम असतं, RHS सेम असतं. सो पी बार प्लस क्यू बार बरोबर
ए बार प्लस बी बार हे काय झाला कम्युटेटिव्ह लॉ ट्रू झाला. हा काय झाला कम्युटेटिव्ह लॉ ट्रू झाला. आपल्याला पुढचं दुसरा लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. कुठला बघायचा आपल्याला असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ मध्ये डायग्राम सेम ड्रॉ करायचे. फक्त ड्रॉ करत असताना कसं करायचं बघा. हे सुद्धा असंच घ्यायचं आपल्याला. थोडं काय चेंज करतोय ते फक्त बघा. बघा इथला एरो असंच आहे. इथला एरो इथे घेतलाय. इथला एरो इथे घेतलाय. इथला एरो इथे घेतलाय. रिझल्टंट कुठं आला हा आला. कसं काय हे बघा. हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे. मी जरा वेगळी नाव देतो. त्याला देतो मी ए बार, याला देतो मी बी बार, याला देतो मी सी बार, याला देतो ओ एम पी एन समथिंग अशी नावं देतो. ओके म्हणजे आपल्याला थोडं समजून घ्यायला. मग रिझल्टंट काढतो रेड पेन. हे बघा आपलं काय म्हणणं आहे जिथून टेल चालू झालंय जिथे हेड एंड आहे. अजून एक काढतो. थोडं नीट लक्ष द्यायचं. आता नीट लक्ष द्यायचं. आता मी ट्रायंगल ड्रॉ करतो. थोडं ट्रायंगल ड्रॉ करत असताना एक विचार करतो. हे बघा इन इन ओ एन पी ओ एन पी मध्ये रिझल्टंट दिसतं का बघा. नाही ओ एन पी नाही घेता येणार आपल्याला. इथं बघा ओ एम एन ओ एम एन सापडलं बघा. ओ एम एन त्याच्या आधी मी कुठं जाणार बघा. अजून एक आहे आपल्याकडं ओ एम पी. कुठला आपल्याकडं ओ एम पी. आता ओ एम पी मध्ये काय होईल सांगा. ओ एम पी मध्ये लक्ष द्यायचं. ए बार आहे बी बार आहे ओ एम पी हा एक रिझल्टंट आहे आपल्याला. ए बार आहे बी बार आहे. मी ह्या रेषेवर लिहितो ए बार प्लस बी बार. कसं काय हा ह्या दोन वेक्टरचा रिझल्टंट आहे. परत ह्या दोन वेक्टरचा रिझल्टंट कुठे आहे बघा. एम ओ एन एम पी एन बी बार आणि सी बार आहे. एम एन हा रिझल्टंट आहे. हा मग काय येणार इथं तिथं लिहू कसं नाडव लिहितो बी बार प्लस सी बार. आता मी दोन ट्रायंगल घेतो आणि मग मला डायरेक्ट असोसिएटिव्ह सांगता येईल. आता मी दोन घेतलं. दोन कोणते घेणार बघा. आता आपण जे काढले ते डायग्राम मधून काढले. आता इकडे बघा मी घेतो इन ट्रायंगल ओ पी एन. ओ पी एन मध्ये आर रिझल्टंट आहे. ओ एन हा रिझल्टंट आहे. कारण याचा मान कुठे आहे बघा. इकडे आहे. इकडून असं एंड झालंय. ओ पी एन. आता ओ पी एन मध्ये थोडं बघूया. बघा आर बार बरोबर हे आहे 1 ए बार प्लस बी बार. ही कुठली बाजू आहे ओपी ची बाजू आहे. पी एन काय आहे प्लस सी बार आहे. इक्वेशन नंबर 1. इन ट्रायंगल कुठलं ट्रायंगल आहे बघा नीट बघा. ओ एम एन सापडलं का बघा. ओ एम एन रिझल्टंट सोडायचं नाही आपण. आर बार बरोबर तुम्ही सांगायचं आहे ओ एम एन ए बार आते ए बार प्लस बी बार प्लस सी बार. दिस इज इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगता येईल आपल्याला LHS इक्वल टू RHS म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार बरोबर ए बार प्लस बी बार प्लस सी बार. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो हे. म्हणजे याचा अर्थ काय बघा. जर दोन ब्रॅकेट मध्ये एक वेक्टर घेतलं एक तिसरा जर बाहेर असेल तर आपण ह्याच्यातल्या एकाला कुठल्याही बाहेर काढू शकतो. दुसऱ्या दोघांचं काय करू शकतो ब्रॅकेट मध्ये करू शकतो. ओके म्हणजे याला काय म्हणायचं आपण असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं. याला काय म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एक सांगतो. कुठला लॉ आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय जसं गुणाकार करतो का दोन ब्रॅकेटचं तसं करायचं आहे. पण ह्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला थोडं वेक्टर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट मध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडं जास्त डिटेल त्यावेळेस सांगतो वाटलं तर. पहिलं लॉ काय बघितलं बघा पटकन बघायचं. ट्रायंगल लॉ पाठ करायला थोडं अवघड आहे असं वाटतंय. टू ट्रायंगल two vectors we take magnitude and direction in that way that two vectors are in a physical quantities same
and take that two vectors are in the two sides of the triangle. The third vector as in the third side of the triangle, magnitude and direction, but that tail point and head point are the same. When tail point where the first vector is starting point and head point is where the second vector is end point. So this is called as a triangle of vector addition. लक्षात c बार बरोबर काय a बार प्लस b बार. रिझल्टंट पण आपण असंच करतो, पण ट्रायंगल सुद्धा असंच. हाच ट्रायंगल आपण वापरला कम्युनिटी मध्ये. खाली एक ट्रायंगल आहे, वर एक ट्रायंगल आहे. तोच ट्रायंगल आपण वापरला पण असोसिएटिव्ह लॉ मध्ये वापरला. छोटे छोटे ट्रायंगल केले आणि त्यानुसार आपण याला प्रूफ केला आणि यालाही प्रूफ केलं. समजतंय तुम्हाला?